विकास अरुण शेटे. किती वर्षापासून आपण डबेवाल्यांचं काम करताय? 12-13 वर्षापासून करतो. काय पद्धत काय असते म्हणजे टिफिन कलेक्ट करणे? प्रत्येकाच्या घरून घ्यायचे, प्रत्येकाच्या ऑफिसला पोहोचवायचे. पण हे कसं काय करणार? आता बऱ्याच ठिकाणावरून डबे येतात, मग तुम्हाला कसं काय कळतं? पिशव्यांवरती त्यांच्या डब्यांवरती मार्क असतात. मार्क. अच्छा, मग तुम्हाला कळतं की दादरला, कुर्ल्याला वगैरे असं सगळे सगळे डबे एकत्र कुठे जमा करतात तुम्ही? प्रत्येक स्टेशनला एकत्र होतं. प्रत्येक स्टेशनला. आणि म्हणजे सकाळी किती वाजल्यापासून आपलं काम चालू होतं? 9 वाजल्यापासून 8 वाजल्यापासून सकाळी 8 ते संध्याकाळी 6-6:30 वाजेपर्यंत कंप्लीट होतं. म्हणजे रिकामी डबे पण तुम्ही पुन्हा जायला लागणार. अच्छा, मग याच्यातून तुम्हाला उत्पन्न काय होतं भाऊ? 5-6-7 पर्यंत जसा डब्या असेल त्या हिशोबाने. म्हणजे एका डब्यावर असं काय मार्जिन असतं? एक डब्यावर. एका डब्यावर. किती लोक आहेत तुमच्या घरात काम करणारे? आमच्या घरात 3 माणसं आहेत. आणि तुमचं इथे तुमच्या हा जे मुलुंड नाका आहे, तर इथे तुमचा किती लोकांचा ग्रुप आहे? आमच्या इथे 6 ते 7 जणांचा ग्रुप. आणि इथून कसं काय नेता पुढे डबे? ट्रेनमधून? हा, ट्रेनमधून नेता. पूर्ण दिवस तुमचा कसा काय जातो? सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत धावपळीमध्ये. सायकलवरती, परत ट्रेनवरती, नंतर पुढे परत सायकलवरती प्रत्येकाच्या ऑफिसला जाणं, प्रत्येकाच्या घरी जाणं, परत तिकडनं आल्यानंतर पुन्हा रिटर्न डबे खाली डबे पोहोचवण्यासाठी प्रत्येकाच्या घरी जाणं. मग अशी तुम्हाला कधी एक दिवस सुट्टी असते का? रविवार. पूर्ण टोटल बंद असं डबेवाल्यांचं काम. तुम्ही काय सांगणार का भाऊ? काय नाव आपलं? अशोक जिजाबाई. मी साधारण 5 वर्ष झाले. कसं काय वाटतं भाऊ हे काम करायला? कामाची तशी तकलीफ काही नाही, पण ते धावपळीचं जीवन आहे, बाकी दुसरं काही तशी तकलीफ नाही. टायमाला महत्व आहे फक्त या कामात. टिफिन वेळेवर गेले पाहिजे, वेळेवर लोकांची पोटं आपण भरली पाहिजे, हे की नाही? आणि लोकांची काळजी करता करता तुम्ही तुमचं कसं काय करता? पहिले लोकांची काळजी पहिली करावं लागते. मग आपले आम्हाला जेव्हा कधी ट्रेन मध्ये जेवावं लागतं, डबे हा डबे दिला नाही, टाइम भेटला तर संध्याकाळी ह्या टायमाला डबे आल्यानंतर जेवण करावं लागतं. आणि मग या धावपळीत कधी असं झालंय का शारीरिक थकवा किंवा आजारपण? नाही तसं काय. शारीरिक थकवा आहे. काय करता मग त्याच्यासाठी? काय नाही, तरी आजार असले जास्त हे असले तर गिरायकाला एक दिवस आपल्याला सांगता येईल का बाबा मला तब्येत बरोबर नाही, ते आदल्या दिवशी गिरायकाला सांगतो. सगळ्यांचे फोन नंबर वगैरे असतात तुमचे? हा, फोन नंबर वगैरे गिरायकांचे. तुम्ही काय सांगणार? काही त्रास होतो का या सध्यात? आपल्याला काय करायचं? तुमची काय युनियन वगैरे असते का? आता आम्ही ठाण्यावरून मुलुंड डायरेक्ट शनी रोडला जातो. मग तुम्हाला तुमच्या युनियन टाइम म्हणजे तुमचा असं गट आहे ना पूर्ण, बरोबर? मग तुम्हाला अशा काही सुविधा आहेत का इन्शुरन्स किंवा प्रायव्हेट? असं काही नाहीये, फक्त धावपळ. सुविधा काही नाहीये. संस्थेकडनं सुविधा म्हणजे की आपण एकमेकांचं सहकार्याने ते काम करतो, बस एवढं. पावसातून वगैरे काय होते तुमची धावपळ? पावसाचं 12 महिने आमचं येत जे आहे ते ऊन पाऊस वारा सर्वसारखं आम्हाला सर्वसारखं. काही तुम्ही लोकांना सांगू इच्छिता का? काय सांगू इच्छिता का लोकांना? लोकांना काय तुमच्या कामाबद्दल आणि किंवा काय? आता आमचं आहे हेच बोलणार, तर काय बोलायला.